असंभव कार्य दुरावा कुलवधू अग्निहोत्र. सध्या सुरू असणारी कमळी अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून इला भाटे यांना ओळखलं जातं. सध्या या कमळी या मालिकेत अन्नपूर्णा आजीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नुकताच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांच्या फिटनेस बद्दल सांगितलं आहे. इला भाटे सांगतात, माझा डाएट प्लॅन वगैरे काहीच नाही, पण मी माझा वयाचा फायदा घेऊन तुम्हाला एक अनुभवी सल्ला देते की तो म्हणजे कायम आनंदी राहा. तुम्ही जेव्हा सकारात्मक राहाल तेवढं चांगलं असतं, कारण माणसाच्या आयुष्यात कायम अडचणी येत असतात, पण त्याकडे तुम्ही कसे पाहता, संधी म्हणून पाहता का समस्या म्हणून पाहता, हे सर्व महत्वाचं आहे. कारण माणूस जेव्हा मनातून आनंदी समाधानी असतो तेव्हा तो बाहेरून देखील तसाच दिसतो. या सगळ्यात मी म्हणेन की काही गोष्टी अनुवंशिक सुद्धा असतात. तुमची आई आजी अशा असतील तर आपण सुद्धा तसाच विचार करतो. याशिवाय चांगल्या पदार्थाचं सेवन करणं, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणं, दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा व्यायाम करणं, या सर्व गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पण आपल्या क्षेत्रात वेळेवर जेवण तसेच व्यायाम या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळणं जरा कठीणच जातं. पण तितकं जागरूक राहून हे सर्व केलं पाहिजे असं इला भाटे यांनी सांगितलं. वजन नियंत्रित कसं ठेवलं याविषयी इला भाटे म्हणाले की मध्यंतरी मला एका भूमिकेसाठी वजन कमी करायचं होतं. त्यावेळी मी माझ्या मैत्रिणीचा सल्ला घेतला होता. ती यावेळी म्हणाली होती की एखादा डाएट आपण थोडे दिवस अगदी तंतोतंत पाळतो, सगळ्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे करतो, पण काही काळानंतर आपण त्या डाएट पासून कधी दूर जातो हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे सवय म्हणून दररोज सकाळी उठल्यावर आपण वजन बघितलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही दररोज वजन बघाल, जेव्हा वजन वाढलं की शरीरातील बदल लगेच तुमच्या लक्षात येते. त्यानंतर तुम्ही वेळीच वजन नियंत्रित कसं केलं पाहिजे याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे. किती कॅलरीज आवश्यक आहे, किती बर्न केल्या पाहिजे याकडेही तुम्हाला यामुळे अंदाज येतो. तर अभिनेत्री इला भाटेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.